S9 समाचार में आपका स्वागत। आइए नजर डालते हैं आज के खास सुर्खियों पर। आज से शुरू हो चुका है एसएससी का एग्जाम। सेंट्रल बोर्ड ने विद्यार्थियों की प्रेशर कम करने के लिए बिना हॉल टिकट परीक्षा में बैठने की अनुमति दी। थाने में 18 वर्षीय युवती के साथ बलात्कार कर उसकी बुरी तरह से हत्या कर दी गई। अखिल भारतीय महापौर परिषद की 8वीं सभा थाने में संपन्न। आज से एसएससी की परीक्षा शुरू। हॉल टिकट न होने पर भी विद्यार्थी नजदीकी सेंटर में दे सकते हैं परीक्षा। आज से 10वीं की परीक्षा की शुरुआत हो गई है। जिन विद्यार्थियों को स्कूलों से हॉल टिकट नहीं मिला है वो विद्यार्थी किसी भी स्कूल के पास के कोई भी परीक्षा केंद्र में परीक्षा देने जा सकता है। सेंट्रल बोर्ड के इस फैसले से छात्रों को राहत जरूर मिलेगी और उनका प्रेशर भी कम हो जाएगा। इस वर्ष राज्य में कुल पुराने व नए अभ्यास क्रमांक मिलाकर 17,27,000 विद्यार्थी परीक्षा के लिए बैठेंगे। मुंबई विभागीय मंडल और मुंबई मुख्याध्यापक संघ की रविवार को बैठक हुई। परीक्षा सफलतापूर्वक आयोजन करने के लिए मंडल ने मुख्याध्यापकों को विशेष सूचनाएं दी। पिछले 3 दिनों से मुंबई विभागीय मंडल ने पाठशाला की मांगों के मुताबिक अभी तक 4,000 विद्यार्थियों के हॉल टिकट पाठशाला के प्रतिनिधि को सौंपा है। इसके बावजूद भी अगर विद्यार्थियों को हॉल टिकट न मिला हो तो उन्हें चिंता करने की जरूरत नहीं। बिना हॉल टिकट के विद्यार्थियों को मंडल की तरफ से बैठक क्रमांक देने की व्यवस्था की गई है। एक भी विद्यार्थी परीक्षा देने के लिए वंचित न रहे, इसलिए मंडल ने विद्यार्थियों के लिए स्वतंत्र कक्ष की स्थापना की है। S9 न्यूज़ ब्यूरो। 18 वर्षीय पिछड़े वर्ग की युवती के साथ दुष्कर्म कर हत्या का मामला सामने आया। रविवार सुबह थाने कलवा की रेल पटरियों पर 18 वर्षीय लड़की का शव मिलने से परिसर में खलबली मची हुई है। स्थानिक पुलिस प्रशासन ने इस घटना को दुर्घटना करार देते हुए अपना पल्ला झाड़ने की कोशिश की है। ऍक्च्युली प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जेणेकरून एवढं पब्लिकचे बाहेर पडलेलं आहे, तर याच्यावरती जर रेटचं जर निघालं तर पब्लिकचं आमच्यावरती आम्हाला पब्लिक मारेल किंवा या भीतीनं दबावाने हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण हे आम्ही दाबून दिलं जाणार नाही। ते 2 पुरुष जे गुन्हेगार जे पकडले गेले त्यांच्यावरती काय करणार? त्यांना फाशीची शिक्षा देणं खूपच गरजेचं आहे आणि मी तर लोकांना हे सांगतो की तोपर्यंत त्यांना अटक होत नाही किंवा त्यांना फाशी होत नाही तोपर्यंत कोणीही मतदान करू नका, त्यांच्या मतदानाच्या पेटाखाली जाऊ द्या। इस परिसर में इस तरह की वारदातें पहले भी घट चुकी है। सदर घटना के विरोध में लड़की के परिजनों ने थाने के शासकीय अस्पताल और शासकीय विश्राम गृह के बाद धरना किया। पीड़ित लड़की के परिजनों के मांग पर शव को मुंबई स्थित जे अस्पताल में पोस्टमार्टम के लिए भेजे जाने के बाद मृत लड़की से अमानुष दुष्कर्म कर हत्या किए जाने का खुलासा हुआ। तिला वाटलं होतं की शॉर्टकट मध्ये गेले की जरा लवकर पण पोहोचणार, तिला रस्ता पण एवढं माहिती नव्हतं, पण ती बहुतेक तिला ना कुणीतरी चुकवून फसवून तिला ती जागा म्हणजे अनोळखी जागेवरती नेले आणि तिच्यासोबत बलात्कार करून तिला मारहाण करून तिची नाही ती जागा अशी चिरून तिला एका जागेवरती पटरीच्या मध्ये टाकून दिले। आम्हाला हे सगळं काल 8:30-9च्या दरम्यान कळालं आणि मग आम्ही हे सगळं माझ्या म्हणजे पोलीस स्टेशनला माझी मम्मी होती तिकडे, मग फोन केला आणि मग पोलीस स्टेशनला समजलं हे सगळं घडलेलं आहे। आम्हाला पण काल समजलं। ठीक आहे, चालेल। त्याच्यावरती पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला जेव्हा तुम्ही सगळं पळवलात तेव्हा काय झालं? पोलीस स्टेशनमध्ये पोलीस नेमकं काहीच सांगत नाही आहे। मी तर म्हणते ना पोलीस लोक एक नंबरचे त्यांच्या हातामुळे त्यांना सांगून उपयोगच नाही आहे, ते लोक काय करतच नाही। उद्याच्याला त्यांनी जर काही ॲक्शन नाही घेतला ना उद्या त्यांच्या मुलीवर असंच होणार, त्यावेळेस त्यांना कळत होतच नाही। जिससे पीड़ित लड़की के परिजनों के आरोपों को पुख्ता आधार मिल रहा है तथा प्रदर्शनकारियों ने पीड़ित लड़की के कातिलों को फांसी की सजा देने की मांग की है। S9 न्यूज़ थाने में क्लस्टर योजना लागू करने के मामले में लोकशाही आघाड़ी और शिवसेना भाजपा गठबंधन में छिड़ी बैनरों की जंग। मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान ने प्रलंबित क्लस्टर योजना को अमल में लाने के लिए शुक्रवार को एक बैठक का आयोजन किया था, जिस योजना का स्वागत करते हुए थाने के कांग्रेसी कार्यकर्ताओं ने जोरदार आतिशबाजी की। विकास का श्रेय लेने के लिए प्रमुख माध्यम मतलब बैनरबाजी। थाने शहर में जगह जगह युति व आघाड़ी ने क्लस्टर संबंधित बैनर लगाए हैं, जिसका विरोध शिवसेना नेताओं ने किया है। शिवसेना का आरोप है कि इस संदर्भ में शिवसेना ने सबसे पहले प्रशासन से क्लस्टर योजना की मांग की थी, तो फिर बैनरबाजी के मामले में भला शिवसेना क्यों पीछे हटे? शिवसेना व कांग्रेसी कार्यकर्ताओं के बीच छिड़ी बैनरबाजी थाने में देखने को मिल रही है। चुनाव आते ही नेताओं ने बैनरों के माध्यम से लोगों को अपनी ओर आकर्षित करने की जंग छिड़ गई है। वीडियो जर्नलिस्ट योगेश के साथ सारिका सालुंके, S9 न्यूज़ थाने। S9 समाचार में वक्त चला है छोटे से विश्राम का।
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. समाचार में आपका फिर से स्वागत। थाने शहर कांग्रेस द्वारा कच्ची गुजराती सेल कार्यकारिणी जाहिर कर मान्यवरों के हाथों नियुक्ति पत्र प्रदान। भांडू स्मशान भूमि के नूतनीकृत वास्तु का उद्घाटन सांसद संजय पाटिल के हाथों संपन्न। भांडुप सोनापुर गुजराती सेवा मंडल के शमशान भूमि नूतनीकरण वास्तु का उद्घाटन बच्चूबाई गाला व ईशान्य मुंबई के सांसद संजय पाटिल के हाथों संपन्न हुआ। सांसद संजय पाटिल की निधि से करीब 70 लाख रुपए खर्च कर इस स्मशान भूमि को नया रूप मिला। सांसद संजय पाटिल द्वारा इस स्मशान भूमि में विद्युत दाहिनी व अत्याधुनिक चिमनी की व्यवस्था की गई है। इसके अलावा शवों को रखने के लिए इस स्मशान भूमि में अत्याधुनिक चिलिंग मशीन भी बनवाया गया है। मृत व्यक्ति के परिजनों को शोक प्रकट करने के लिए वातानुकूलित सभागृह व जो व्यक्ति अपने परिजन की अंतिम विधि में शामिल नहीं हो सकता वह इस स्मशान भूमि से अपने परिजन की अंतिम विधि ऑनलाइन देख सके, ऐसे यंत्र की स्थापना भी भांडुप के इस स्मशान भूमि में संजय पाटिल के प्रयासों से हुई है। नूतनीकृत वास्तु का उद्घाटन समारोह के अवसर पर सांसद संजय पाटिल, समाज सेविका मनोरमा ताई पाटिल, भांडुप गुजराती मंडल के बच्चूबाई गाला, मनोज सोनी, सुरेश जोशी, यशवंत पांड्या व भारी संख्या में लोग उपस्थित थे। वीडियो जर्नलिस्ट योगेश मुलावड़े, S9 न्यूज़, मुंबई। विधायक श्याम सावंत ने बनाया जन्मदिन अपने परिजनों के साथ। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। सामान्य कार्यकर्ता से 3 बार विधायक बनने वाले व्यक्तिमत्व मतलब श्याम सावंत। सार्वजनिक जीवन में रहते हुए शुद्ध चरित्र का पालन करने वाले विधायक श्याम सावंत आज अपना जन्मदिन मना रहे हैं। राजनेताओं की तामझाम वाले जन्मदिन मनाने की आदतों से परे विधायक श्याम सावंत ने अपना जन्मदिन अपने परिजनों के साथ मिलकर बड़ी खुशी से मनाया। श्याम सावंत जी की धर्मपत्नी ने औक्षण कर उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी। विधायक श्याम सावंत की अभी तक के राजनीतिक सफर के बारे में S9 समाचार के संपादक ने चर्चा किया, साथ ही उन्हें अपने आगे के सफर के लिए शुभकामनाएं भी दी। भांडूपमधील एक अजातशत्रू असं व्यक्तिमत्व म्हणून श्याम सावंत यांना भांडूपच नाही तर ईशान्य मुंबईतली अनेक नागरिक ओळखत आहेत। एक साधा शाखा प्रमुख, एक साधा शिवसैनिक, त्यानंतर शाखा प्रमुख, त्यानंतर नगरसेवक आणि 3 टर्म आमदार अशी जीवनाची अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी श्यामभाईंनी केलेली आहे। आणि त्याच श्यामभाईंचा आज वाढदिवस विविध स्तरातील लोकांचे कामं करताना त्यांच्या जीवनाशी निगडीत होत किंवा त्यांचे प्रश्न सोडवत
त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कुठची उणीव न ठेवता म्हणजे कुठेही कोणाला म्हणजे थोडीशी किंतु मनामध्ये येणार नाही आहे, एवढ्या साधेपणाने आणि अतिशय लोभसपणे विविध क्षेत्राशी निगडीत असलेले श्यामबाई खरंच एक अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व. भांडूपमध्ये असं व्यक्तिमत्व सापडणार नाही आहे. त्यांच्या मतदार क्षेत्रात असू दे किंवा ते एखाद्या पक्षात शिवसेनेपासून सुरुवात केल्यानंतर काँग्रेसमध्ये आल्यानंतरही आज विविध पक्षांचे कार्यकर्तेच नाहीत तर त्यांचे नेतेही श्यामबाईंना एक वेगळा व्यक्तिमत्व म्हणून ओळखत आहेत. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर त्यांचे जे संबंध आहेत ते अतिशय जिव्हाळ्याचे आहेत आणि असे हे श्यामबाई आज त्यांचा वाढदिवस. खरंच आज आपण त्यांच्या घरी आहोत. या घरामध्ये आपण बघतो की ते अतिशय साधेपणाने म्हणजे कुठेही गाजावाजा नाही की लोकांची गर्दी नाही, परंतु त्यांना येणारे फोन आज निवडणुकीचा जो आता काळ आहे त्यामुळे सगळे नेते किंवा बाकी सगळेजण कार्यरत असताना त्यांना येणारे फोन हेच त्यांच्या मनमिळावू स्वभावाचं किंवा त्यांच्या लोकप्रियतेचं प्रतीक आहे. सकाळपासून ते फोनवर बिझी आहेत. लोकांची रांग लागली होतीच, परंतु अतिशय साधेपणाने कुठेही गाजावाजा न करता त्यांचा आज वाढदिवस साजरा केला जातो आहे. आज आपण त्यांच्या घरी आहोत. गेली 25 वर्ष राजकारणामध्ये एक यशस्वी नेता म्हणून इथे आपले श्यामबाई परिचित आहेत लोकांशी. आज आपण त्यांच्या घरी आहोत. आज त्यांचा वाढदिवस खरंच अतिशय म्हणजे एक चांगला योग आहे की त्यांच्या वाढदिवसाला आज पहिल्यांदाच आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहोत. आज आपल्या S9 टीमच्या माध्यमातून किंवा आमच्या दर्शकांतर्फे सर्वप्रथम श्यामबाईंना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही देतो आहे. आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये जेवढे मोठे झालात त्याच्याही पेक्षा अतिशय उत्तुंग अशी भरारी तुम्ही पुढील आयुष्यात माराल ही आमच्या सर्वांच्या तर्फे एक शुभेच्छा आहे. श्यामबाई, आजपर्यंत तुम्ही केलेल्या ज्या कार्य आहे ते खरंच म्हणजे अतिशय चांगलं म्हणजे कुठेही कोणताही असा विरोधाभास किंवा तुमच्याबद्दल असं लोक कोणाही आजपर्यंत असं आम्ही तरी ऐकलं नाही आहे की तुमच्याबद्दल कोण असं वेगळं बोलतंय किंवा काहीतरी राजकारण सोडून श्यामबाईंनी हे केलेलं आहे म्हणून. तर हा जो पल्ला गाठताना तुम्हाला म्हणजे कसं काय आजपर्यंत जीवन प्रवास कसा काय ना आतापर्यंत जो प्रवास आहे, शाखाप्रमुख असल्यापासून नगरसेवक झालो, 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलो, तो प्रवास एवढं की शेवटी पहिल्यापासूनच एक समाजसेवेची आवड असल्यामुळे आणि ते कार्य करत असताना विकासाची कामं करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊनच मी कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे सगळ्या पक्षांना सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच बरोबर घेऊन कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे अडचणी कुठल्या आल्याच नाहीत. उलट समाधान प्रत्येक वेळी वाटायचं का आपण एक चांगलं काम केलं आहे. आणि त्यामुळेच आजसुद्धा वर्ष जरी किती असलं तरी आज मला मनापासून समाधान वाटतं. कारण का हे सगळं करत असताना कुटुंबाचं सहकार्य, पत्नी, मुलं यांचं संपूर्ण सहकार्य असल्यामुळेच एक वेगळं समाधान मिळतं आहे काम करण्यात. की मागे वळून बघितलं तर इतकी वर्ष आपण समाजसेवा केली पण कोणालाही बोट दाखवायला आपण जागा ठेवलेली नाहीत आणि हेच समाधान आहे. कोणालाही बोट जागा ठेवली नाही हे सगळ्यात मोठं तुमचं अचिव्हमेंट आहे आयुष्यातलं. कारण तुमच्याकडे पाहिलं की म्हणजे लोक म्हणतात एक अजातशत्रू नेता म्हणून आज तुम्हाला मानलं जातं आहे. कुठेही कोणत्याही पक्षाचे नेते असू दे किंवा कार्यकर्ते असू दे एक आपला माणूस म्हणून आज तुमच्यापर्यंत येत आहेत हे त्याचं मोठं द्योतक आहे. ह्यापुढे तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे राजकारणामध्ये असताना म्हणजे काय करायचं असं आपल्या पुढे जाऊ शकतं? एक की आतापर्यंत वाढदिवस हे मोठ्या उत्साहाने मी साजरं करत होतो. मी ऑर्केस्ट्रा, गेट टुगेदर, जेवणं ठेवायचे असं त्यावेळी ठेवत होतो. पण हे गेल्या वर्षापासून 60 वर्ष आयुष्याची पूर्ण झाल्यानंतर मनाशी एक ठाम निश्चय केला की ह्या वर्षापासून संपूर्ण सगळ्या ठिकाणी आरोग्य शिबिरं भरवायची. राजीव गांधी जीवनदायी योजना जी आहे आणि सरकारच्या बाकी ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करायचं. म्हणून गेल्या वर्षभरात आपण जवळ 252 बायपास सर्जरी लोकांच्या केलेल्या आहेत. जवळजवळ 362 एन्जिओप्लास्ट केलेल्या आहेत आणि हजाराच्या हिशोबाने एन्जिओग्राफी आपण लोकांच्या मोफत राजीव गांधी जीवन योजनेवरून आपण लोकांपर्यंत पोचलेले आहेत. पण आज हे एवढं मोठं कार्य करत असताना म्हणजे तुम्ही स्वतःचा एक ठसा वेगळा उमटवलेला आहे. परंतु राजकारणामध्ये ह्याच्या पुढे आज गेले 3 वेळा तुम्ही आमदारकी भोगली आहे. तर एक समाजाच्या आपल्याला काहीतरी देणं लागतं तर त्यासाठी आपल्याला आणखीन काहीतरी असं भव्य काही करावं असं हे इच्छा आहे. भव्य करावं असं वाटतं ते माझं काम चालूच आहे
आणि एक आहे, माझी एकच इच्छा आहे की आपण करत राहायचं. अपेक्षेकडे बघितलं तर तुम्ही काम करू शकत नाही. काम केलं तर ऑटोमॅटिकली तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. आणि आतापर्यंत अशा अपेक्षा माझ्या अशाच पूर्ण झाल्यात. मी काम करत आलेलो आहे आणि अपेक्षा आपोआप आपल्याला मिळत जातात. आणि जरी नाही मिळालं तरी मागच्या वेळी आपण इतकी वर्ष आपल्याला समाजकार्य लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी निवडून दिलेले आहेत, लोकांना विश्वास टाकलेले आहेत. म्हणून आता नाही मिळालं म्हणून त्यांच्यावर दुर्लक्ष करून फायदा नाही. ते आपलं कामच नाही. आपलं काम आहे सेवा करणं. सेवा करत राहायचं. अपेक्षा देणारा देईल. तर असे हे दिलखुलास श्यामभाई सावंत. भांडुपकरांसाठी एक चांगलं नेतृत्व आहे. भांडुपकरांसाठी म्हणजे प्रत्येक भांडुपकरांचा त्यांच्याकडे कुठेतरी अपेक्षेने किंवा आशेने बघतोय की श्यामभाई आमच्या मागे आहेत म्हटल्यानंतर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर अशा श्यामभाईंना खरंच म्हणजे यांच्या पुढील आयुष्यामध्ये S9 तर्फे लाख लाख शुभेच्छा. S9 न्यूज़ ब्यूरो. S9 समाचार में वक्त चला है छोटे से विश्राम का. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. में आपका फिर से स्वागत. महाराष्ट्र महापौर परिषद सभा का थाने में होगा आयोजन. साथ ही अखिल भारतीय महापौर परिषद का आयोजन थाने में करने का महापौर हरिश्चंद्र पाटिल ने किया आश्वासन. अखिल भारतीय महाराष्ट्र महापौर परिषद की 8वीं सभा थाने में आयोजित की गई. सभा का उद्घाटन थाने जिला संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे के हाथों संपन्न हुआ. इस 8वीं सभा में मुंबई की महापौर सुनील प्रभु, नवी मुंबई के सागर नायक, उपाध्यक्ष अनिल सोले, थाने मनपा आयुक्त असीम गुप्ता इत्यादि मान्यवर उपस्थित थे. इसके अलावा मीरा भाईंदर, औरंगाबाद, मालेगांव, सांगली, पिंपरी, चिंचवाड़ सहित अन्य शहर के महापौर भी इस सभा में उपस्थित थे. महापौर परिषद सभा में थाने के महापौर हरिश्चंद्र पाटिल ने विकास कार्यों पर जोर दिया. अधिकारियों की वजह से जनता को न्याय न मिलने की बात भी पाटिल ने की.
पालिका आयुक्त असीम गुप्ता ने भी महापौरों को कार्यकारी अधिकार मिलने की बात कर शहर के विकास के लिए सबको सहयोग देने की बात पर जोर दिया। वीडियो जर्नलिस्ट योगेश के साथ सारिका सालुंके, S9 न्यूज थाने। थाने में हिरकनी संस्था द्वारा सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन। हिरकनी संस्था द्वारा शहर की महिलाओं के लिए थाने के सेंट्रल मैदान में विविध सामाजिक उपक्रम व महिलाओं को बचत के माध्यम से गृह उपयोगी जानकारी कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में हिरकनी संस्था की महिलाओं लड़की के जन्म होने से लेकर सास होने तक जीवन पर आधारित संकल्पना नृत्य कला के माध्यम से प्रस्तुत की गई। कार्यक्रम के दौरान विकास पाम सोसाइटी के सदस्यों द्वारा घरगुती वस्तु संस्था को दान करने पर सम्मानित किया गया। हिरकनी संस्था की महिला कलाकारों ने विविध सांस्कृतिक कार्यक्रमों प्रस्तुत कर उपस्थित जन समुदाय को भाव विभोर कर दिया। वीडियो जर्नलिस्ट योगेश के साथ सारिका सालुंके, S9 न्यूज थाने। जीत से सिर्फ 1 विकेट दूर थी भारत। 2 गेंद बाकी रहते पाकिस्तान ने भारत को हराया। आखिरी ओवरों में शाहिद अफरीदी की धुएंधार पारी और मोहम्मद हफीज के ऑलराउंड परफॉर्मेंस की बदौलत एशिया कप में संडे को उतार चढ़ाव भरे रोमांचक मैच में पाकिस्तान ने भारत को 1 विकेट से मात दी। भारत ने पहले बैटिंग करते हुए 50 ओवर में 8 विकेट के नुकसान पर 245 रन का लक्ष्य रखा, जबकि पाकिस्तान ने 2 बॉल बाकी रहते 249 रन बनाकर जीत हासिल की। पाकिस्तान को मैच जीतने के लिए 6 बॉल में 10 रन की जरूरत थी और 2 ही विकेट बाकी थे। अश्विन ने पहले बॉल पर अजमल को बोल्ड किया, लेकिन अफरीदी ने अश्विन के ओवर में लगातार 2 छक्के जड़कर पाकिस्तान को रोमांचक जीत दिलाई। आखिरी ओवरों में लगातार विकेट गिरने से ऐसा लग रहा था कि भारत शायद मैच जीत जाएगी, लेकिन अफरीदी की आतिशी पारी ने भारत को जीत से वंचित रखा। इस मैच की असफलता से भारत को एशिया कप के फाइनल में स्थान हासिल करना नामुमकिन सा होता नजर आ रहा है। भारत का अगला मैच अफगानिस्तान बनाम 5 मार्च को मीरपुर में खेला जाएगा। S9 न्यूज ब्यूरो। आइए एक बार फिर नजर डालते हैं आज के खास सुर्खियों पर। आज से शुरू हो चुका है SSC का एग्जाम। सेंट्रल बोर्ड ने विद्यार्थियों की प्रेशर कम करने के लिए बिना हॉल टिकट परीक्षा में बैठने की अनुमति दी। थाने में 18 वर्षीय युवती के साथ बलात्कार कर उसकी बुरी तरह से हत्या कर दी गई। अखिल भारतीय महापौर परिषद की 8वीं सभा थाने में संपन्न। ऐसे समाचार में आज बस इतना ही। तब तक के लिए नमस्ते। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं।